मित्रांनो, आपलं बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन शिक्षण विभागात ऑनलाईन शिक्षणामध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करते. आज आपण मराठी विषयामध्ये व्याकरण शिकणार आहोत. तर मुलांनो, पाठाची सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला आपल्या अधिकारी वर्गांची आणि माझी ओळख करून देते. माझे नाव आहे राजश्री बोरसे. माझ्या शाळेचे नाव आहे सिटी ऑफ लॉस एंजेलिस इंग्लिश म्युनिसिपल अप्पर प्रायमरी स्कूल. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर मिसेस स्नेहलता डुंबरे मॅडम. नोडल बीट ऑफिसर मिस्टर शरद कुराडे सर. नोडल HM मिसेस मनप्रीत पुष्पम मिसेस मेरी पुष्पम पॉल. असिस्टंट नोडल HM मिसेस मनप्रीत कौर आनंद. CNO मिस्टर रतिलाल किसन बरुंगुले. तर मुलांनो, आजच्या या सुंदर सकाळची सुरुवात आपण सुंदर सुविचाराने करूया. आजचा सुविचार आहे, आत्मविश्वास अशी शक्ती आहे जी पायथ्यावरून शिखरावर पोहोचविते. तर मुलांनो, आत्मविश्वास जर आपल्यामध्ये असेल तर आपण कोणतंही कठीण काम सहजपणे करू शकतो. इथे दिले आहे पायथ्यावरून शिखरावर पोहोचविते, म्हणजे शिखर चढण्यासाठी खूप चालावे लागते, खूप कष्ट असते. तर हे जर शिखर गाठायचं असेल सहजपणे, तर आपल्यामध्ये काय असलं पाहिजे? आत्मविश्वास असला पाहिजे. आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे की ज्याच्याने आपण एखादं कठीण काम सुद्धा सहजरित्या पार पाडू शकतो. मुलांना, आता आपण पाठाकडे वळूया. आज मी तुम्हाला व्याकरण शिकवणार आहे. व्याकरणामध्ये सर्वनाम व त्याचे प्रकार आपण बघणार आहोत. बघा, सर्वनाम. आपण प्रथम सर्वनामाची व्याख्या वाचूया. जे शब्द नामाऐवजी येतात त्यांना सर्वनाम असे म्हणतात. नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मी, हा, तू, कोण, काय इत्यादी. तर मुलांनो, नामाचा सतत वापर टाळण्यासाठी त्याऐवजी, नामाच्या ऐवजी आपण जो शब्द वापरतो त्यास काय म्हणतात? सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मी, हा, तू, कोण, काय इत्यादी. चला आता आपण बघूया उदाहरणांमध्ये म्हणजे वाक्यांमध्ये सर्वनाम कसे ओळखायचे. बघा, पहिलं वाक्य, मला पुस्तक वाचायला आवडते. कोणी वाचेल का? पहिलं वाक्य वाचा बरं. काय दिलंय मी? पहिलं वाक्य. मला पुस्तक वाचायला बरोबर, मला पुस्तक वाचायला आवडते. तर या वाक्यामध्ये मला हा जो शब्द आहे तो काय आहे? सर्वनाम आहे. दुसरं वाक्य बघा बरं. दुसरं वाक्य वाचा बरं. बरोबर, तू कुठे चालला आहेस? तर तू हा जो शब्द आहे तो काय आहे? सर्वनाम आहे. आपण कसे आहात? तिसरं वाक्य बघा बरं. आपण कसे आहात? हा, तर या वाक्यामध्ये आपण हा जो शब्द आहे तो काय आहे? सर्वनाम आहे. बरोबर. आता चौथं वाक्य बघा बरं मुलांनो. तुम्ही कुठे राहता? या वाक्यामध्ये जो तुम्ही हा शब्द आहे तो काय आहे? सर्वनाम आहे. पाचवं वाक्य वाचा बरं. कोण वाचेल? पाचवं वाक्य वाचा बरं. सध्या काय करतात? ते सध्या काय करतात? तर या वाक्यामध्ये ते हा जो शब्द आहे तो काय आहे? सर्वनाम आहे. तर बघा मुलांनो, या वाक्यामध्ये कोणकोणती सर्वनामे आली आहेत? मला, तू, आपण, तुम्ही, ते. ते सर्व शब्द आहेत ते काय आहे? सर्वनाम आहे. सर्वनाम आहेत. तर मुलांना, आता आपण सर्वनामाचे प्रकार बघूया.
सर्वनामाचे एकूण 6 प्रकार आहेत. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक वाचक दर्शक बरोबर, सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधित संबंधी सर्वनाम, सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम, आत्मवाचक आत्मवाचक सर्वनाम. सर्वनाम. अशी एकूण 6 सर्वनामांचे काय आहेत प्रकार आहेत. आता आपण एक एक प्रकार बघूया. पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम. सर्वनाम बोलणारा स्वतःसाठी, समोरच्या व्यक्तीसाठी व दोन व्यक्ती तिसऱ्याबद्दल बोलताना जी सर्वनामे वापरतात त्यास पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मी, तुम्ही, आपण, त्याने, त्यांना. बघा, वाचते व्याख्या. बोलणारा स्वतःसाठी, समोरच्या व्यक्तीसाठी व दोन व्यक्ती तिसऱ्यांबद्दल बोलताना जी सर्वनामे वापरतात त्यास पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. तर उदाहरणार्थ काय आहे? मी, तुम्ही, आपण, त्याने, त्यांना. तर या पुरुषवाचक सर्वनामाची देखील 3 प्रकार आहेत. तर आपण आता प्रथम पहिले ते 3 प्रकार बघूया कोणते आहेत. बघा, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. अगदी बरोबर. बघा, खूपच छान. मी वाचते. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आता आपण प्रथम हे जे 3 प्रकार आहेत ते बघूया. पहिलं बघा, पहिला कोणता प्रकार आहे? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. बोलणारा स्वतःविषयी उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतो ते प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असते. उदाहरणार्थ मी, आपण, तुम्ही, आम्ही, स्वतः. मी, आपण, आम्ही, स्वतः. आता आपण वाक्यात बघूया प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कसे ओळखायचे. बघा, मी घरी जाणार. तर या वाक्यामध्ये मी हा जो शब्द आहे तो काय आहे? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. तर यामध्ये व्यक्ती जो आहे तो स्वतःविषयी बोलतो आहे, स्वतःसाठी उल्लेख करत आहे. तर या स्वतःसाठी उल्लेख करताना जे त्याने सर्वनाम वापरले आहे ते काय आहे? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. आता आपण दुसरं वाक्य बघूया बरं. दुसरं वाक्य वाचा बरं. आपण शाळेत जाऊ. तर या वाक्यामध्ये आपण हा जो शब्द आहे तो काय आहे? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. तर या वाक्यामध्ये देखील जो व्यक्ती आहे, जो माणूस आहे तो काय आहे? स्वतःसाठी बोलत आहे ना. स्वतःसाठी बोलताना त्याने आपण हा जो सर्वनाम आहे वापरलेला आहे तो काय आहे? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. चला आता आपण पुढचा प्रकार बघूया. बघा बरं, पुढचा प्रकार कोणता आहे? पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. तर याची व्याख्या बघा. ज्याच्याशी बोलायचे आहे त्याचा उल्लेख करताना जे सर्वनाम आपण वापरतो ते द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असते. उदाहरणार्थ तू, तुम्ही, आपण, स्वतः. तर आता आपण बघूया वाक्यामध्ये द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम कसे ओळखायचे. वाचा बरं, पहिलं वाक्य कोण वाचेल? तू खेळायला चल. बरोबर, तू खेळायला चल. तर या वाक्यामध्ये तू हा जो शब्द आहे तो काय आहे? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. आणि या वाक्यामध्ये जो व्यक्ती आहे तो समोरच्या व्यक्तीचा उल्लेख करताना त्याने तू हे सर्वनाम वापरलेले आहे. म्हणजेच तू हा जो शब्द आहे तो कोणत्या सर्वनामाचा प्रकार आहे मुलांनो? पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनाम आहे. बरोबर. आता दुसरं वाक्य बघा बरं. तुम्ही घरी कधी येणार? घरी येणार. बरोबर, तुम्ही कधी घरी येणार. तर या वाक्यामध्ये तुम्ही हा जो शब्द आहे तो काय आहे? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम.
समोरच्या व्यक्तीसाठी तुम्ही हा शब्द काय आहे, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम सर्वनाम. वापरलेला आहे. आता आपण तिसरा प्रकार बघूया. तिसरा प्रकार बघा बरं, तृतीय पुरुषवाचक पुरुषवाचक सर्वनाम. सर्वनाम. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम दुसऱ्या व्यक्तीविषयी बोलताना म्हणजे बोलणारा व समोरचा दोन्ही वगळून आपण तिसऱ्या व्यक्तीसाठी जे सर्वनाम वापरतो ते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असते. म्हणजे दोन व्यक्ती असतील आणि दोन्ही व्यक्ती न वगळून जेव्हा तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलले जाते आणि बोलताना जे सर्वनाम वापरले जाते त्याला काय म्हणतात, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. आता उदाहरण बघूया आपण, वाक्यामध्ये कसे ओळखायचे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. वाचा बरं पहिलं वाक्य, कोण वाचेल? वाचा. ते सर्वजण इथेच येते होते. बरोबर, ते सर्वजण इथेच येत होते. तर इथे दोन व्यक्ती एकमेकांशी बोलत आहे तिसऱ्या व्यक्तीबद्दल, तेव्हा त्यांनी कोणतं सर्वनाम वापरलेलं आहे? ते. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. तृतीय ते पुरुषवाचक सर्वनाम. हा जो शब्द आहे तो काय आहे? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. आहे. बरोबर. आता दुसरं वाक्य बघा बरं, दुसरं वाक्य वाचा. त्या काय करत होत्या? करत होत्या. तर यामध्ये त्या हा जो शब्द आहे काय आहे? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. सर्वनाम आहे. तर यामध्ये देखील त्या काय करत होत्या या वाक्यामध्ये दोन व्यक्ती एकमेकांशी बोलत आहे तिसऱ्या व्यक्तीविषयी बद्दल, तेव्हा त्यांनी कोणता पुरुषवाचक सर्वनाम वापरले? तृतीय पुरुषवाचक त्या. त्या हा जो शब्द आहे तो काय आहे? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. मुलांना तुम्हाला समजलं, पुरुषवाचक सर्वनामांचे 3 प्रकार आहेत. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. अगदी बरोबर. आता आपण पुढे बघूया, सर्वनामाचा दुसरा प्रकार कोणता आहे? दर्शक सर्वनाम. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम आपण वापरतो त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, हा, ही, हे, तो, ती, ते. दर्शक सर्वनाम म्हणजे काय? जवळची किंवा एखादी दूरची वस्तू आपल्याला दाखवायचं असेल तर आपण ते दाखवताना जे सर्वनाम आपण वापरतो त्याला काय म्हणतात? दर्शक सर्वनाम असे म्हणतात. आता आपण वाक्यामध्ये कसे दर्शक सर्वनाम ओळखायचे हे बघूया. बघा, तर पहिलं वाक्य कोण वाचेल बरं? वाचा बरं पहिलं वाक्य. हा योगेश आहे. हा योगेश आहे. हा योगेश आहे. तर या वाक्यामध्ये दर्शक सर्वनाम कोणतं आहे? सांगा बरं. हा. बरोबर. हा काय आहे? दर्शक सर्वनाम आहे. सर्वनाम आहे. आता दुसरं वाक्य बघा बरं, कोण वाचेल दुसरं वाक्य? ही बाहुली आहे. ही बाहुली आहे. आहे. तर या वाक्यामध्ये दर्शक सर्वनाम कोणतं आहे? सांगा बरं. ही. बरोबर. आता तिसरं वाक्य बघा बरं. हे टेबल आहे. वाक्य बरोबर. हे टेबल आहे. तर या वाक्यामध्ये दर्शक सर्वनाम कोणतं आहे? सांगा बरं. हे. बरोबर, अगदी बरोबर. छान. म्हणजे तुम्हाला समजलंय दर्शक सर्वनाम म्हणजे कसं ओळखायचं. तर आता अजून काही उदाहरणं बघूया आपण. इथे बघा बरं. तो मुलगा आहे. तर या वाक्यामध्ये तो हा जो शब्द आहे तो काय आहे? दर्शक सर्वनाम आहे. बरोबर, अगदी. चला आता दुसरं वाक्य वाचा बरं. ती खिडकी आहे. ती खिडकी आहे. बरोबर, अगदी बरोबर. ती खिडकी आहे. तर यामध्ये कोणतं दर्शक सर्वनाम आहे बरं? कोणता शब्द सांगा बरं. ती. बरोबर. ती हा जो शब्द आहे तो काय आहे? दर्शक सर्वनाम आहे. तिसरं वाक्य बघा बरं. ते रबर आहे. तर या वाक्यामध्ये कोणतं दर्शक सर्वनाम आहे? सांगा बरं. ते. बरोबर. म्हणजेच मुलांना तुम्हाला समजलं दर्शक सर्वनाम म्हणजे काय? एखादी जवळची वस्तू किंवा दूरची वस्तू दर्शवण्यासाठी आपण जे सर्वनाम वापरतो त्याला काय म्हणतात? दर्शक सर्वनाम म्हणतात. उदाहरणार्थ हा, ही, हे, तो, ती, ते.
दुटी ते. हा. आता आपण तिसरा प्रकार बघूया. संबंधी तिसरा प्रकार सर्वनाम. बघा बरं संबंधी कोणता आहे? सर्वनाम. संबंधी सर्वनाम. सर्वनाम. संबंधी सर्वनामाची व्याख्या वाचूया. वाक्यामध्ये पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ जो, जी, जे, तो, ती, ते. तर हे जे सर्व उदाहरण आहे ते कसले आहे? संबंधी सर्वनामाचे आहेत. म्हणजेच वाक्यामध्ये एखादा दर्शक सर्वनाम आहे आणि त्याचा संबंध दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरले जाते त्याला काय म्हणतात? संबंधी सर्वनाम असे म्हणतात. आपण बघूया वाक्यामध्ये संबंधी सर्वनाम कसे ओळखायचे. बघा, पहिलं वाक्य काय दिलं आहे? कोण वाचेल बरं वाक्य हे? जो परिश्रमी करतो तो यशस्वी होतो. होतो. जो परिश्रम करतो तो यशस्वी होतो. तर मुलांनो, या वाक्यामध्ये जो आणि तो, तर बघा हे जे दोन शब्द आहेत ते काय आहे? संबंधी सर्वनाम आहे. या दोघांचा एकमेकांशी संबंध आहे. म्हणून हे जे दोन शब्द आहेत ते काय आहेत? संबंधी सर्वनाम आहे. आता दुसरं वाक्य बघा बरं. कोण वाचेल बरं दुसरं वाक्य? जे अभ्यास करीला ती पास होईला. जी अभ्यास करीला ती पास होईला. जी अभ्यास करील ती पास होईल. तर आता बघा बरं, या वाक्यामध्ये जी आणि ती हे जे दोन शब्द आहेत ते काय आहे? संबंधी सर्वनाम आहे आणि या दोन्ही शब्दांचा एकमेकांशी संबंध आहे. म्हणून ते कोणते सर्वनाम आहे? संबंधी सर्वनाम आहे. आता आपण तिसरं वाक्य बघूया बरं. बघा बरं, तिसरं वाक्य काय आहे? जे चकाक ते सोने नसते. ते सोने छान. बघा, पुन्हा मी वाचते. जे चकाकते ते सोने नसते. तर या वाक्यामध्ये जे, एक मिनिट हा, जे अर्थे संबंधी सर्वनाम आहे. आणि ते, हा, हे जे दोन शब्द आहेत ते काय आहे? संबंधी सर्वनाम आहे. कारण या दोघांचा एकमेकांशी संबंध आहे म्हणून ते काय आहे? संबंधी सर्वनाम आहे. बघा, आता इथे काय दिले? जो, जी, जे या सर्वनामांचा संबंध कोणाशी आला? तो, ती, ते या दर्शक सर्वनामांशी दाखवला आहे. तर तो, ती, ते हे दर्शक सर्वनाम आहे आणि जो, जी, जे हे जे सर्वनाम आहे त्यांचा संबंध दर्शक सर्वनामांशी आला आहे. म्हणून हे काय आहे? संबंधी सर्वनाम आहे. चला आता आपण पुढे जाऊया. प्रश्नार्थक सर्वनाम बघूया. प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय बघूया. प्रश्नार्थक सर्वनाम, ज्या सर्वनामाचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी होतो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ कोण, कोणाला, कोणास, कोणास, कोणी, इत्यादी. आता काय आहे? कोण, कोणाला, कोणास, कोणी, कोणत्या, कोणाच्या इत्यादी. हे जे सर्व शब्द आहेत ते काय आहे? प्रश्नार्थक सर्वनाम आहे. चला, आता आपण उदाहरणांमध्ये वाक्यामध्ये कसे ओळखायचे प्रश्नार्थक सर्वनाम हे बघूया. बघा बरं, इथे पहिलं वाक्य काय दिलंय? वाचा बरं. केळी खोड खळार आहे. तर या वाक्यामध्ये कोण हा जो शब्द आहे काय आहे? प्रश्नार्थक सर्वनाम हा आहे. शब्द काय आहे? प्रश्नार्थक सर्वनाम आहे. दुसरं वाक्य वाचा बरं. तुला काय पाहिजे? बरोबर, तुला काय पाहिजे. तर या वाक्यामध्ये काय हा जो शब्द आहे तो काय आहे? प्रश्नार्थक सर्वनाम आहे. बरोबर. आता तिसरं वाक्य वाचा बरं. कोणाला चेंडू हवा? कोणाला चेंडू हवा. तर या वाक्यामध्ये कोणाला हा जो शब्द आहे तो काय आहे? प्रश्नार्थक सर्वनाम आहे. मुलांनो, तुम्हाला समजलं प्रश्नार्थक सर्वनाम कसं ओळखायचं वाक्यामध्ये? हो की नाही? तर आता आपण पुढचा प्रकार बघूया. 5वा प्रकार आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. वाक्यात येणाऱ्या
वाक्यात येणाऱ्या सर्वनाम नेमक्या कोणत्या कामासाठी आलेला आहे हे सांगता येत नाही, त्याला सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात. बघा, वाक्यात येणारा सर्वनाम हा नेमकी कोणत्या कामासाठी आलेला आहे, कोणत्यासाठी तो सर्वनाम हा शब्द वापरला आहे हे आपल्याला सांगता येत नाही. अशा सर्वनामाला काय म्हणतात? सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ कोणी, काय. काय उदाहरणार्थ कोणते शब्द? कोणी कोणी, आणि काय काय हे काय जे शब्द आहेत ते काय? सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आहे. आहे. तर बघा, आपण वाक्यामध्ये सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम कसे ओळखायचे? बघा बरं, पहिलं वाक्य कोण वाचेल? कोणी कोणास बोलू नये. कोणी कोणास बोलू नये. तर या वाक्यामध्ये कोणी हा जो शब्द आहे तो काय आहे? सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आहे. किंवा अनिश्चित सर्वनाम आहे. आहे. दुसरं वाक्य बघा बरं, जगी सर्व सर्व सुखी सुखी असा असा कोण? कोण आहे. जगी सर्व सुखी असा कोण? कोण तर आहे. या वाक्यामध्ये कोण हा जो शब्द आहे तो काय आहे? सर्व सामान्य सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आहे. हा, अगदी बरोबर, छान, मस्त. चला आता 6वा प्रकार बघूया आपण. आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम. हा, आत्मवाचक सर्वनाम. ज्या सर्वनामाचा अर्थ स्वतः असा होतो त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. हे सर्वनाम वाक्याच्या सुरुवातीला कधीच येत नाही. उदाहरणार्थ आपण, स्वतः. ही जी दोन सर्वनामे आहेत ती कोणत्या प्रकाराची आहे? आत्मवाचक सर्वनामाचे प्रकाराची आहे. अजून बघूया आपण व्याख्या. बघा, स्वतः हा मूळ आत्मवाचक सर्वनाम आहे व आपण ही सर्वनाम जेव्हा स्वतः या अर्थाने येते तेव्हा आत्मवाचक सर्वनाम असते. आत्मवाचक सर्वनाम एकटे वाक्यात येत नाही, तर नाम सर्वनामासोबतच येते. तर हे जे आत्मवाचक सर्वनाम असते ते नेहमी एकटे येत नाही, तर ते नेहमी नामासोबत किंवा सर्वनामासोबत येते. आपण आता वाक्यामध्ये आत्मवाचक सर्वनाम कसे ओळखायचे हे बघूया. बघा बरं, पहिलं वाक्य वाचा तू बरं. स्वतः मोटार चालवशील का? बरोबर, तू स्वतः मोटार चालवशील का? तर या वाक्यामध्ये तू स्वतः आत्मवाचक सर्वनाम आहे. नाही, तर यामध्ये स्वतः हा जो शब्द आहे तो काय आहे? आत्मवाचक सर्वनाम आहे. आत्मवाचक सर्वनाम कोणते आहेत? दोन, स्वतः आणि आपण. मी काय सांगितलं तुम्हाला? आत्मवाचक सर्वनाम येताना कधी एकटं येतं का? नाही, ते नामाबरोबर नाही तर सर्वनाम, दुसरा सर्वनाम असेल. जसं की इथे बघा, तू स्वतः, तर तू देखील हे काय आहे? सर्वनाम आहे. पण स्वतः हा जो शब्द आहे तो कोणता प्रकार आहे? आत्मवाचक सर्वनाम आहे. दुसरं वाक्य वाचा बरं. दुसरं वाक्य वाचा. तो आपणहून माझ्याकडे आला. तो आपणहून माझ्याकडे आला. तर या वाक्यामध्ये काय आहे बरं? सांगा बरं, कोणता आत्मवाचक सर्वनाम आहे? सांगा बरं, कोणता शब्द? आपणहून. आपणहून हा जो शब्द आहे तो आत्मवाचक सर्वनामाचा प्रकार आहे. हा तर आहेच, तो हा सर्वनाम आहे. पण या सर्वनामाबरोबर आपणहून हा जो शब्द आलेला आहे तो कोणता सर्वनामाचा प्रकार आहे? आत्मवाचक सर्वनामाचा प्रकार आहे. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की बघा, हे जे आत्मवाचक सर्वनाम आहे ते कधी एकटं येत नाही, ते येताना नामासोबत येतं, नाही तर दुसऱ्या सर्वनामासोबत येते. जसं की यामध्ये तो सोबत आलाय ना, तो आपणहून. तो आपणहून, आपणाबरोबर कोणतं दुसरं सर्वनाम आलं आहे? तो. समजलं? आता तिसरं वाक्य बघा बरं. तू स्वतः अभ्यास करशील का? तर यामध्ये काय आहे? स्वतः हा जो शब्द आहे तो काय आहे? आत्मवाचक सर्वनाम आहे. तू हे देखील सर्वनाम आहे, पण स्वतः हे काय आहे? आत्मवाचक सर्वनाम आहे. तर तुम्हाला समजलं मुलांना आत्मवाचक सर्वनाम कसं ओळखायचं वाक्यामध्ये? चला, आता आपण पुन्हा एकदा
बघूया पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया. सर्वनामाचे किती प्रकार आहेत मुलांनो, सांगा बरं. सांगा. सर्वनामाचे किती प्रकार पुरुष- आहेत? 6 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 6 प्रकार आहेत. पहिला प्रकार कोणता आपण बघितला? पुरुषवाचक सर्वनाम, प्रश्नवाचक सर्वनाम, सर्वनाम, दर्शकवाचक सर्वनाम, सर्वनाम, संबंधीवाचक सर्वनाम, प्रश्नवाचक प्रश्न अर्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम. बरोबर, अगदी बरोबर, खूपच छान. बघा मी पुन्हा वाचते. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम. हे एकूण 6 प्रकार आहेत सर्वनामाचे, हे आपण बघितले. आणि पुरुषवाचक सर्वनामाचे आपण किती प्रकार बघितले? शिकलो. सांगा बरं 3. कोणते ते? सांगा बरं कोणते 3? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. हा बरोबर. तर आपण पुरुषवाचक सर्वनामाचे देखील 3 प्रकार बघितले. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. अगदी बरोबर. आता आपण काही प्रश्न उत्तर बघूया. बघा पहिला प्रश्न काय दिला आहे मी, वाचा बरं. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. पहिलं वाक्य वाचा बरं. कोण वाचेल? वाचा कोणी एक. ती छान पहिलं नाचते. वाक्य, ती ती छान छान नाचते. नाचते. तर या वाक्यामध्ये सर्वनाम कोणतं आहे? ओळखा बरं. फक्त सर्वनाम आपल्याला ओळखायचंय प्रथम. बघा बरं, ती हा जो शब्द आहे तो काय आहे? सर्वनाम आहे. दुसरं वाक्य बघा बरं, वाचा. दुसरं वाक्य वाचा. मला आंबे आवडतात. आवडतात. मला आंबे आवडतात. तर या वाक्यामध्ये सर्वनाम कोणतं आहे? सांगा बरं. कोणता शब्द? मला. बरोबर. आता तिसरं वाक्य वाचा बरं. तिसरं वाक्य वाचा. त्याला पोहता येते. बरोबर, त्याला पोहता येते. तर या वाक्यामध्ये त्याला हा जो शब्द काय आहे? त्याला हा जो शब्द काय आहे? सर्वनाम आहे. सर्वनाम आहे. चौथं वाक्य वाचा बरं. तो ढीठ आहे. तो धीट आहे. तर या वाक्यामध्ये कोणता शब्द सर्वनाम आहे? सांगा बरं. तो. बरोबर, अगदी बरोबर. बघा 5वं वाक्य वाचा. कोण वाचेल? वाचा. येस, बरोबर. आम्ही फिरायला चाललो. तर या वाक्यामध्ये कोणतं आहे सर्वनाम? ओळखा बरं. तुम्ही सांगायचंय मला. सांगा बरं. हा बरोबर, अगदी बरोबर. आम्ही हा जो शब्द आहे तो काय आहे? सर्वनाम आहे. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. नाही, अजून काही मी वाक्य दिली आहे. यात देखील तुम्हाला काय करायचं आहे? तर सर्वनाम ओळखायचं आहे. 6वं वाक्य वाचा बरं. 6वं वाक्य. तुझे नाव सांग. तुझे नाव सांग. या वाक्यामध्ये तुझे हा जो शब्द आहे तो काय आहे? तुझे हा जो शब्द आहे तो काय? सर्वनाम आहे. बरोबर. हा 7वं वाक्य वाचा बरं. 7वं. सुंदर आहे. त्याचे घर सुंदर आहे. खूपच छान. त्याचे घर सुंदर आहे. तर या वाक्यामध्ये त्याचे हा जो शब्द आहे तो काय आहे मुलांना? सर्वनाम आहे. 8वं वाक्य वाचा बरं. तिला अभ्यास करायला आवडते. खूपच छान. तिला अभ्यास करायला आवडते. या वाक्यामध्ये कोणतं सर्वनाम आहे? सांगा बरं. तुम्हीच सांगायचंय मला आता. तुम्हाला समजलंय ना सर्वनाम कसं ओळखायचं वाक्यामध्ये? सांगा बरं. मग या वाक्यामध्ये कोणतं सर्वनाम आहे? तिला अभ्यास करायला आवडते. बरोबर. तिला हा जो शब्द आहे तो काय आहे? सर्वनाम आहे. 9वं वाक्य वाचा बरं. आपण चित्र काढू. बरोबर. या वाक्यामध्ये सर्वनाम कोणतं आहे? सांगा बरं. आपण. बरोबर. आपण हा जो शब्द आहे तो काय आहे? सर्वनाम आहे. 10वं वाक्य वाचा बरं. आपण आत्मवाचक सर्वनाम आहे. हा, आपण ते पुढे बघूया. इथे फक्त आपल्याला सर्वनाम ओळखायचंय. बघा बरं 10वं वाक्य वाचा. कोण वाचेल?
माझे बरं. घर खूप माझे घर खूप मोठे आहे. बरोबर, माझे घर खूप मोठे आहे. तर या वाक्यामध्ये कोणतं माझे, सर्वनाम आहे माझे, सांगा बरं. माझे. बरोबर, अगदी बरोबर, खूपच छान. म्हणजेच तुम्हाला सर्वनाम वाक्यामध्ये कसे ओळखायचे हे समजलं आहे. बरोबर. आता आपण पुढे बघूया. दुसरा प्रश्न काय दिला आहे बघा बरं. दुसरा प्रश्न काय दिला आहे. वाक्यातील सर्वनामाचे प्रकार ओळखा. आपण सर्वनामाचे प्रकार शिकलो ना. तर आता इथे आपल्याला काही वाक्य दिलेली आहेत. त्या वाक्यामधले आपल्याला सर्वनामाचे प्रकार ओळखायचे आहेत. चला पहिलं वाक्य बघा बरं. पहिलं वाक्य वाचा बरं. कोणी केले ते मला माहिती नाही. कोणी केले ते मला माहिती नाही. तर यामध्ये कोणी हा जो शब्द आहे तो काय आहे. सर्वनाम सांगा आहे. बरं. ते शब्द सर्वनाम आहे. ते मला हे देखील सर्वनाम आहे. पण कोणी हा जो शब्द आहे तो कोणत्या सर्वनामाचा प्रकार आहे सांगा बरं. कोणी केले ते मला माहिती नाही. तर हा प्रकार कोणता आहे. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. ओके. तर आता दुसरं वाक्य बघा बरं. तुला काय हवे. काय हे सर्वनाम आहे. तर तो कोणत्या सर्वनामाचा प्रकार आहे बघा बरं. तुला काय हवे. तर तो कोणत्या सर्वनामाचा प्रकार आहे. प्रश्नार्थक सर्वनामाचा प्रकार आहे. तिसरं वाक्य बघा बरं. मी स्वतः त्याला पाहिले. मी स्वतः त्याला पाहिले. तर स्वतः हा जो शब्द आहे तो कोणता सर्वनामाचा प्रकार आहे. आत्मवाचक सर्वनाम आहे. मी बोलणार आहे. तर या वाक्यामध्ये कोणतं सर्वनाम आहे. मी हा जो शब्द आहे तो प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. बरोबर. आता आपण अजून काही वाक्य बघूया. तुला नाही. बघा, पाचवं वाक्य वाचा बरं. तुला नाही जमणार. तर या वाक्यामध्ये तुला हा जो शब्द आहे तो कोणत्या सामान्य सर्वनामाचा प्रकार आहे. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. बरोबर, द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार आहे. 6वं वाक्य वाचा बरं. तो मुंबईला जाणार आहे. तो मुंबईला जाणार आहे. तर उत्तर काय आहे. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. हा शब्द आहे तो काय आहे. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. बरोबर, बरोबर. 7वं वाक्य वाचा बरं मुलांनो. ही माझी साडी आहे. तर यामध्ये ही हा जो शब्द आहे तो काय आहे. सर्वनाम आहे. दर्शक सर्वनाम आहे. बरोबर. 8वं वाक्य बघा बरं. जो चालवतो तोच पटतो. जो चालतो तोच पडतो. तर या वाक्यामध्ये जो आणि तोच हे जे दोन सर्वनाम आहेत ते काय आहेत. संबंध आहे. संबंध आहे म्हणून ते कोणत्या सर्वनामाच्या प्रकारामध्ये येतात. संबंधी सर्वनामाच्या प्रकारात मोडतात आहे. तर मुलांना तुम्हाला समजलं सर्वनाम व त्याचे प्रकार कसे वाक्यात ओळखायचे. आता घरचा अभ्यास काय आहे बघा बरं. घरचा अभ्यास. सर्वनाम व त्याची व्याख्या सहित उदाहरण लिहा. सर्वनाम व त्याचे प्रकार यांची व्याख्या सहित उदाहरणे लिहा. घरचा अभ्यास लिहून घ्या तुम्ही. हो. धन्यवाद मुलांना. बाय टीचर.